मित्रांनो, हॅलो मित्रांनो, आपण काल जरासा पडल्या तरी पण आज आपण निघणार आहोत. आज आपण जाणार आहोत रायरेश्वर पठार, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली स्वराज्याची. त्या ठिकाणी आपण निघणार आहोत. आपल्या सोबतीला आहेत भूपेश देशमुख साहेब. हाय ब्रो. लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणा. लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. हां, चला आता भेटू आपण पुढं. मित्रांनो, आपला चष्मा फुटलेला आहे. हे आपण निघालेले आहेत, आपले साथीदार आलेले आहेत मिसळून. आता आपल्याला समोर जायचं आहे. चला पेट्रोल टाकायला. चांगलं टाईट करूनच घेऊन जाऊ, हवा बिवा सगळं चेक करूनच. नाही ते करता येतं, त्याचं म्हणणं घेतो. आज काय हो रे म्हणालो मी. हां, तेच तेच. हळूच जाऊ दे. बसा बसा, कुठेही टाकू नको का. काल जसं स्कूटीवर सटकलं तसं हे वाटायला. गॉगल हा रुग स्टाईल आहेत भारी देवाला. गॉगल घ्यावं ना. कशाचा गॉगल घ्यायचं? इथं जायचं. चला हवा पुढे 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 तुझ्या मागे मागे येत आम्ही टेन्शन करू. हां, फक्त रुगच्या मागे गाडी फक्त हळू जाऊ दे. गाडी पळवायची सोडून दे त्यात तुम्ही दोघे जण. अशा प्रकारे आपण निघालेलो आहोत रायरेश्वर पठार. आपले सातत्यात पुढं, आपण मागं. चला आता रायरेश्वरच्या जवळ गेल्यावर भेटू आपण. हात लावू नको रे. चकली खाऊ. चकली हो. आपलं खायला गाडी थांबलेली आहे. जोशी ओढेवाली. ले लो, खाओ लो. अरे बा, गाडी आपली थांबली नाश्ता करायला. सध्या आपण निघालो वाई मार्गाने. माहोल एक नंबर आहे. वातावरण तर असं दिसायला ना खतरनाक. काय काय भेटते इथं नसतं. बराच आयटम दिसायला. पाणीपुरी, कच्ची दाबेली. काय झालं? कायची बटाटे भाजी. चल चल. नाही ना, दुसरं काय ते बघू गेल्यावर कळत. बघू राहता ना जे आयटम. हां, मध्ये बसावं लागत. अशा ठिकाणी आपले मित्रमंडळी बसलेले आहेत जेवायला नाश्ता करायला. जेवण म्हणजेच नाश्ता असते आपल्याकडे. जेवायला वेगळं, नाश्त्याला वेगळं, असं काही नसते. त्याला
दोन आमचे कलाकार सांगलेले आहेत पुरी भाजी. तुम्ही पण या खायला. आपण सांगलेलं आहे उत्तम. यावंच लागतंय. यावंच लागतंय. करती यावंच लागतंय. यावंच लागतंय. पुरी भाजी एक नंबर आहे. क्वालिटी पण एक क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. उत्तप्पा बी नंबर आहे. काय बिल मात्र असेल कमीत कमी 100च्या वर. कसं सापडायला पाहिजे वगैरे असं सांग काय लोकांना आहे की नाही रे बा. काय ऑफर तुम्ही पैशामध्ये स्वस्त जेवण म्हणजे ते हॉटेल मजा काय लग्न आहे का इथं ऑफर द्यायला. हां हे कडीकडं आंबट लागले. झाला आता एक लास्ट बाईटवर आपला संपलं. काय म्हणलं गाडी तुला काय टाकत गोष्ट? न्यावं लागेल पेट्रोल पंप पर्यंत पण पेट्रोल नाही देत. कसं काय चिंचवडमध्ये पेट्रोल आहे त्यात पुण्यामध्ये पेट्रोल गाडीमध्ये काय बाटलीमध्ये पेट्रोल भेटणार म्हणून डायरेक्ट गाडी ढकलून द्यावा गाडीतच भेटते. हे आहे हॉटेल आनंद स्पेशल मिसळ स्नॅक्स साऊथ इंडियन अँड स्वीट्स. त्या जागी हा बघा दिसता बी आले. चल गाडी काढ. चल आपला प्रवास आता परत चालू बस गाडीवर. अशा प्रकारे आपले खिलाडी 420 बसलेले आहेत. हां धूप पड गए भाई. 100% जाना पडेल. आपण आलो सध्याला नेकलेस पॉईंटला. खालची आमच्या गाड्यात नेकलेस पॉईंट बघू चला की. नेकलेस पॉईंट म्हणजे काय असते माहिती आहे काय की नसला ते नेकलेस पॉईंट दुसरा कोणता तर पॉईंट नेकलेस पॉईंट नाही रे. जे असेल ते पॉईंट असेल तर असेल. असेल तर असेल नाही ते दिसेल. तर जायचं. बरोबर आहे. वाव काय सीन आहे गाईज. खतरनाक. अरे नाही रे दुसरंच कोणतं तर पॉईंट. अबे ते तिकडल्या साईडला दिसला असतं बे आपल्याला. आहे ना आहे ना आहे ना आहे की डायरेक्ट खाली ढागा. ऑसम पॉईंट. असम असम पॉईंट. नेकलेस पॉईंट म्हणजे कसं की नदी गेलेली पॉईंट म्हणजे काल मग तेच सांगणार ना तुला तेच बघू लागलो. काल इकडला गुडघा फुटला आज इकडला फुटेल नाही तर काढ थांब घे. आपल्या इथे फोटोशूट चालू आहे सध्या. नेकलेस पॉइंट. डोंगराची हवन बैला सोसन गरवा. इमानदारीने सांगतो रोड लई खराब दिसणार आहे. धूळ खात 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 धूळ खात गचके खात आम्ही आता सध्याला निघालेले आहे. चालू आहे पुढं नीट बघ चालले बघ गाडी आपली द्यायची.
त्याला बघ म्हणा ना मॅपवर कुठं दाखवलंय. दादाला विचारते कळतेच नाहीत. दादाला विचार कुठं आहे समोर आहे का? अशा प्रकारे गावाचा मार्केट पार करत 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 आपली गाडी हळूहळू चली. हे आहे भोर परिषद. भोर परिषदामध्ये आलेलं आहे आपण. पब्लिक ब्रेक के बाद तर तुम्हाला स्वागत आहे इधर. शुभमराव काय म्हणताय की बाबा हे देखो, आपलं scene अजून देखो. अजून अजून क्वालिटी किती किलोमीटर आहे यावंच आपण? लागतंय यावंच उभेच सोबत नाद करती काय. नात करते काय? अजून किती किलोमीटर आहे? अजून फक्त 30 किलोमीटर. अजून फक्त 30 किलोमीटर. 30 किलोमीटर. अवघा 30 किलोमीटरच्या अंतरावर आपला अजून लागेल थोडासा टाइम. येताय का तुम्ही? नक्कीच. चला चला मग एक काढ रे गाडी. आम्ही पण येतात, तुम्ही पण या नक्कीच. चल. हाळू रे हाळू माझा बाळू. आज आजी हाळू रे नुसत्या कटा मारायल्या. अशा ठिकाणी पाया पडायचा कार्यक्रम चालू आहे. पाणी पाणी प्यायचं का नाही? पाया पडला आता लाच लागली ना त्याला. आपल्या कालच्या थोड्याशा गोळ्या आहेत. दुखापत झाली होती म्हणजे डोक्याच्या गोळ्या लागल्या केलेल्या. टाइम चालू झाला. थोडंसंच पाणी पाहिजे. मस्त झाड दिसायला आंब्याचा आहे. नंबर 1 झाड. सो ब्युटिफुल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट पाणी लुकिंग घ्यायचं लाईक तुम्ही. पाणी. नाही इकडे तुम्ही आणि पाणी घेऊ. बंद केलं का? चालूच आहे. तो गाईज बघा आता. फक्त याला दाखवू नको. त्याला कट करतो मग मी. तो पाणी पाच नाही. गोळ्या निघणार. ए नमुन्या कम हिअर. बघा भाऊ कसा पळत येतोय. नाच पळा पडला तिकडे नाही. जाशील त्या गाडीवर सरळ. तर भाऊ काल उताना पताना पडलेला, त्यामुळे आज गोळ्या खावे लागल्यात भावाला. अँटीबायोटिक्स चालू आहे सध्याला. तर येतोय तो पाणी आणि अँटीबायोटिक्स. पाण्यामध्ये मिक्स नाही बघतं काही. नॉर्मल पाणी आहे. अजून एक लास्ट गोळी आपली उरलेली आहे. मोबाईल बंद काढतोय भाई. मोबाईल बंद करू द्या. पराक्रमच झाला होता काल तसा. इकडे पण आपल्या गावाकडचं सारखं वातावरण आहे. ते का लालपरी बघायची तुम्हाला? लालपरी. ओके डन. त्यांना आपल्या गोळ्या खाण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. काय झाडी, काय डोंगर. एकदम ओके मध्ये आहे सगळं. खतरनाक.
गाडीवर नेवा म्हणालास काय? गाडीवर नेवा म्हणालास? एक नंबर. फक्त आपला झूम करता नाहीत कॅमेरामध्ये. आपल्या झूमची फॅसिलिटी माळामध्ये 5G चालले. भारीच आहे की मग. असला व्ह्यू खतरनाक एक नंबर. रायरेश्वराच्या पठारला जाते वेळेस असं वाटते गवताची कोणी चादर आतरली. अजून आपल्यापासून आहे 7 किलोमीटर. निळा निळा ढग दिसतोय आकाश सगळं. पायथ्याच्या जवळ जवळ आल्या आपण सध्याला. तिथं व्ह्यू लई भारी दिसाला. अरे हे दुसऱ्या गडावर जाते का मला तिकडून? हा इथून पैदल जातो मी खाली. अरे बाबा वर पण पॉइंट आहे भारी भाई. खतरनाक कसला सीन आहे. बिना चष्म्याचा एवढा भारी सीन दिसायला. चष्मा लेवल केवढा सीन दिसल. खतरनाक व्ह्यू आहे. नाही काय इथून फक्त रोडवर पडेल बाकी कुठे नाही पडणार. आम्ही आलोय स्वर्गात. अरे काय येणार झालास काय? तू का मजा करला का काय? टाकून देशील कॅमेरा सगळं खाली मला. डायरेक्ट ढगात आम्ही. ढगावरी चलेत. ढग खाली आलेत. आम्ही ढगात चले. कोहरा ही कोहरा. थंडगार वार सुटलं एक नंबर. पाणी जे लागायला नाही ढगातलं पाणी आहे. हा ढगाचंच पाणी देत मला. मित्रांनो अशा प्रकारे आपली पार्किंग जवळ जवळ आली. गाड्या इथं समोर लावायला जागा आहे. आपण रायरेश्वराच्या पायथ्याशी अरे डायरेक्ट ढगात काय दिसणार. इकडं नसता इकडे गेलं. इकडं होतं इकडे गेलं. आता इकडे ढग आले. ढगाचं पाणी दवबिंदू आमच्या तोंडाला लागले. चेहऱ्यावर पडायले. इथं पार्किंग असं मस्त लागे. तुम्ही पार्किंगला गाडी लावू शकता इथं खाली पायथ्याला. आणि आपला तिथून 15-20 मिनिटाचा आपला ट्रॅकिंग करायचं आहे. आपला काल पायाच्या गुडघ्याला आपल्याला लागलेला आहे. आणि आपला गुडघा आता सध्याला म्हणजे चालण्याच्या परिस्थितीमध्ये आहे थोडा थोडा. बघू आता पुढे गेल्यावर काय होते. वाव 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 करत करत जायचं आहे आपला आता. कॅमेरे के साथ 24 तास किले रायरेश्वर. नंबर 1 भावा. एक नंबर आहे भाई. क्वालिटी पण एक नंबर आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी. पार्किंगच्या झोनमध्ये आले. इथं फुकट पार्किंग असं वाटायला मला. पार्किंगची गरज नाही. गाड्या आपल्या लावून घ्या इथं सध्याला. 2 गाड्या आपल्याला लावल्या. चला जातो. गाईज आम्ही आलोय रायरेश्वर मंदिरावर. तर बघा हा कसा आहे सीन. इधर नजारे क्वालिटी. नुसते धुके. आम्ही नुसतं ढगात आहे. ढगात कसं ढगात. बिल्डर कम हियर. बिल्डर कार आपटलेत. फक्त बिल्डरचा आज गुडघा साफ द्या पाहिजे. आपला इथे आपला वाघासोबत झुंज झाली होती. या ठिकाणी लागली. वाघाच्या बछडा सगळं. तर आम्ही निघतोय वर हळूहळू. तुम्ही पण येताय ना मित्रांनो. हे पार्किंग झोन आहे. खाली पार्किंग लावा तुम्ही पाहिजे त्याला. आणि इथून सुरू होते आपली ट्रॅकिंग. थोडीशी आहे 5-15 मिनिटाची. पण हाय समजा बरंच 15-20 मिनिटाची हाय वाटाले. लय उंच दिसाले खालून. तर बघूत आता वर गेल्यावर. आपल्या सोबतीला शुभम भाऊ आहे, दुर्गत भाऊ आहेत आणि स्वतः मी क्वालिटीवाले. चला चला पोरो हळूहळू आता आपण सुरुवात करू. मग आपला कळते आपल्या पायथ्याची म्हणजे आपल्या पायाला गुडघा कसा साथ देईल मग कळल. पायऱ्या दिसायला पण इथं नंबर 1 मध्ये. हा भावन मी बोलत आहे कंपनीतून स्वतः. मी आलो ढगातून. चल भाई चल चल. तुझं याला मध्ये तू ऑलरेडी मध्ये आहेस व्हिडिओ मध्ये. लय जागेस. चल तू न करता. हा व्हिडिओ काढ रे.
ढगामध्ये चल ना, काय झालं? अरे का पिक्चरची शूटिंग चालू आहे का? 1 2 3 1 2 3 चालू आहे तुमचं? फॉग फॉग दिसायला सगळा. पूर्ण नांदेडची दिसायली तर आपल्याच पट्ट्यातली दिसायली. त्या डोंगरावर जायचंय त्या कोणत्याला. वा, कमाल का नजारा आहे, कमालचा नजारा. रायरेश्वराच्या पायथ्याला आपण, पायथ्यापासून आता चढाई चालू झाली आपली. 15-20 मिनटात आपण वर, पण सध्याला लंगडत लंगडत वर चलावं लागले. लंगड़ी लंगड़ी लेके ऊपर जाना पड़ रहा है क्योंकि हमारे पैर को अभी चोट लगी है. तो हमारे पैर को जो लगा है वो पैर को नहीं लगा है, वो गुड़ियों को लगा है. हे बघ, असा कॅमेरा पकड म्हणजे आपण फुल दिसतो. नाही दिसला. चला उरपटे, चल थोडं थोडं शूटिंग घेत ये भाई वर या. कसं आलं ते कळायला पाहिजे. लंगडी लंगडी घेत भाऊ काल आपटलाय, सांडलाय, तरी भाऊ चालतोय. लपक आपण चालतोय म्हणजे हिंमत, जिद्द, धैर्य, चिकाटी, परिश्रम त्याला तोड देत आपण वर जाऊ. मागून पण बहुत तो पहिले चहा घे, नंतर डिसाईड करू. आपण तिथं बसू. टाक पिणार मेरा साठी ताक. 2 ताक, 2 चहा. चहाची सोय आहे, जेवणाची बी सोय आहे वरी. गडाच्या वर पोहोचले आपण लगेच 5 मिनिटात. हा पुरा गड जो आहे तो 18 किलोमीटरचा क्षेत्रफळाचा. वरचं ग्राउंड 18 किलोमीटर. आता जसा आहे तसा दिसल ना, वेगळं थोडी दिसल. मग त्याच्यात काय नॅचरल ब्युटी आहे होय. हे ओके ओके, तिकडे बघ, तिकडे बघ. डोंगरावर मजा करायची म्हणजे डोंगरावर घ्या. फुलं बघ कसले 2 प्रकारचे आणि इकडे 3 प्रकारचे. कांटाळा बसायला रे. आमचा व्यक्ती पुढे गेलेला आहे. करा रे, मल्टिपल फुल. भावानं थेट डगात होणार. डगा डायरेक्ट थेट डगा. आता इकडं ही सरळ मला फिरायला जाते का? आपलं रायडेश्वरला जाते ना, रायडेश्वरला जाते. रायरेश, हा नमस्कार, मी बोलतोय शुभम कुंभार. शुभम कुमार. आपण आलोय आज रायरेश्वराला. हा, शंभूराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वयाच्या 16व्या वर्षी 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती. शपथ घेतली. तर मंडळीत चला बघू आपण. मंडळी चला बघा, आपण कडकडला जाऊ. तिकडे या, असं गोल गोल फिरत जाऊ. तुझं मत आहे, जाऊ बघू. असं जाता 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 मग डायरेक्ट मंदिरात जाऊ आपण. थेट जाऊ. बस. असं पाहिजे मला. असं पाहिजे. ऋग्वेद म्हणतोय असं पाहिजे मला. त्याला आता कसं घेऊन टाक. तुला काय पाहिजे? त्या मंदिरात जावं लागलं. बस रे बाबा. नाही 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 काय करायचं. मी आवडीच करू शुभम, मी हाव साथीच तुझ्या. मार खायला समजा. आम्ही सगळे आलोय. खाऊ मारू. पाणी पडायला का इथून? डोक्यात पाणी पडायला, तू बी पडशील पाण्यात. पाण्यात. कसलं भारी आहे बे. फक्त ढगामध्ये दिसणार बाकी काय नाही. वा वा वा,
झरण्याचं पाणी वरून खाली मासोळा इथं. वाव फुलं कुठे आहेत मासोळ? अरे भारी पाणी आहे बे, नितळ पाणी आहे. मासोळ्या बिसोळ्या दिसायला सगळ्या सर्प असतील पण आता दिसणार संध्याकाळी. हे पाणी खाली चाललंय रे, खाली पडाले तिकडे. भारी आहे भारी आहे, एक नंबर. हा लावतो इथं लावून बघतो. अरे याला भयंकर दिसायला भाऊ इथं. हा अरे बाप रे, कडच आहे बे. हा कड आहे डायरेक्ट, माहिती आहे का? कडक कडक. अरे पाणी उरपाट्यावर आलंय. अशा ठिकाणी एका ताईची चाबी स्कूटीची हरवली. मित्रांनो, गाड्याची चाबी बिव्या जरा बरोबर आणि सांभाळून ठेवा, जपून ठेवा, लक्ष द्या. आता पूर्ण गड त्याला शोधावं लागेल. पिवळे पिवळे मस्त फुलं दिसायली. रोड आहे पण इथून रायरेश्वरच्या मंदिरात जाण्यासाठी रोड आहे पूर्ण बनवलेला. बारका आलंय गडावर. बरोबर. म्हणजे इंस्टाग्राम काढण्याच्या अगोदर ह्याचं इकडं म्हणजे चालू होतं रे आपले. शॉर्ट व्हिडिओचे चांगले रिव्ह्यू चालले, हे चालले व्ह्यूज वगैरे चालले. शॉर्टच्या जातातच पण ह्याच्यामध्ये अनुगोडी. अरे बापरे, अनवडी काय नसून पाणी तळ आहे. वरी चहा ताक भेटते. मगर आहे का? ताक 20 रुपयाला ग्लास, चहा 10 रुपयाला ग्लास. सांडत राहते, चलत राहते. होय बसा बसा काकाला. एवढी तुम्ही वेळ करता याबद्दल आम्हाला फुल हा. फुल ना फुल फुलाची बाकी. चला येऊ बस. जय जय महाराष्ट्र. स्वागत केलेलं आमच्या मित्रानं. भारी भारी. बूस्ट नाही रे, नवा मोबाईल आहे, 1.5 वर्ष झाला वापरलाय फक्त. iPhone 13 25ला देतो म्हणाले. आयफोनच आहे. जो बजेट मध्ये बसत असेल तर घे म्हणालो मी. बॅटरी सायकल किती झाली बघ त्याच्यावर सांगतो. 87 आहे. नाही तसं नको बघू, परफॉर्मन्स नको बघू बॅटरीचं. 13 मध्ये बॅटरी सायकल दाखव ना, 15 मध्ये दाखवते. बॅटरी सायकल राजगड नाही, रायरेश्वराचा मॅप. आणि हे समोर हॉटेल, हॉटेल शिवशंभू. फूड स्टे ट्रॅकिंग गाईड. चला आपण आता ताक सध्याला मागवलेलं आहे, ताक पिऊ मस्त. जेव्हा असं सरळ गेला, फॉलो केला का रायरेश्वरचं डायरेक्ट मंदिरच लागतं. रायरेश्वराचं दर्शन घेऊ मग नंतर. जर तू थोडं बजेट ठीक झालं असं 16 घे. 16 एक 52 ला यायला आता. तू गलपड्यात जाऊ नको, तुला 40च्या मध्ये पाहिजे ना. 52 ला यायला 16. काकापाशी इथं ताक भेटते, चहा भेटते, मॅगी भेटते, पोहा, उपमा, शिरा, कांदा भाजी, एवढा आयटम आहेत लिहून. जे अवेलेबल असेल ते भेटेल. घराच्या ना म्हणून थांबलं ती. चला तिकडून जायचं. घे बाबू घे, साखर घे थोडीशी. मला शुभम, मला थोडीशी साखर चुटकीवर हाताने तुझ्या टाक थोडीशी. अरे तू काय माणूस आहेस का? थोडंच टाका. बस 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 बस.
त्या टायमिंगला त्यांनी माझी बॅग नेली तसंच त्याने ठेवलं त्यात चमचा पण ठेवलं आणि चाकू पण ठेवलं. परत असेल बघ त्याच्यात. त्या ऑफिस मध्ये चमचा दिसायला मला. नाही येडा बिडा आहे काय? तुला काय आम्ही पळावळी वाटतो बाई चल माझ्या खुली तू दाखवतो लय काय काय 3 वर्ष झालं राहतोय मी पुण्यात 3 त्यामुळे माझा सगळा संसार आहे इथं. छोटी नाव काय तुझं? तुझ्यासाठी नवीन आहे. नाव काय तुझं? नाव सांग. नाव सांग की तुझं. दीदी बन बन. ये हा बोलले बाई फिरते आता वरी. गोल गोल फिरायला. रिद्धी मस्त मस्त. घे बॉटल मला. हे ते कापूस खाऊ नको ना ते खाऊ नये तसं काही. अरे भरपूर सारे आले रे. आम्ही हॉबी म्हणून खेळते ना बॅडमिंटन हार्डवेअर चिल्लर पार्टी भरपूर सारी दिसायली. 50-50 पोरं मोठी व्हॅन आली वाटते बहुतेक. हाय छोटू. बाय बाय. सिंहगडच्या ट्रेकला आहे ना काय म्हणाला कुठून आलाय? पुण्याहूनच येतील इथे. काय नांदेडून थोडी येणार आहे ते. कसलं झाड बे? अरे फोटो याला फोटो काढू थांब. इधर से ग्रुप फोटो लेंगे कॅमेरा आहे शूटिंग टाकायची युट्यूबला. फोटोशूट संपलेला आहे आपला. चला चला आता आल्यावर बघू. आता घरला गेल्यावर आता काय नको बघू. आता कसं आहे डोंगरावर जायला पाहिजे. डोंगरावर भरपूर कधी ट्राय केला. आता ट्राय करा लागी. 0. पाण्याचं टाकी आहे का? झरण्याचं पाणी आले. मग झरण्याचं नाही तर कायच आहे. ते पाणी कुठून आलं मग? काहीतरी विषय असणार. अरे इकडे जायचं की इकडे जायचं? हे रायरेश्वर मध्ये सरळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सरळ आणि मूर्ती पाहिजे होती. बघा इथं बघा तुम्ही रायरेश्वर मध्ये सरळ मूर्ती पण वरती सरळच आहे. आलं मंदिर. दिखा दूंगा मैं उनको. टेंशन मत लो तू. अरे हो अवकाश कर तिथे अवकाश अवकाश करू. चला गुरुजी. अरे मंदिर आहे का? हेच आहे ना मंदिर. ओके रायरेश्वराचे मंदिर. जय शंभू नारायण. पोरं कुठं गेल्या? अरे या की हा सचिन भाऊ काय म्हणाले? बागा बागा. हा सच्चा आणि तुरा चल गोल फिरायचं आहे का मध्ये? त्यांचं पण काढा ते. चल चल
याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली रायरेश्वराचं मंदिर, ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ. बघ नाही ते काय हा फोटो घे ना थांब. रायरेश्वर फोटो ये की वरी की घेशील की आणि 5 मिनिटं बघू. अरे ये तर की मूर्ती आहे ना, मूर्तीच पडणार आहेस तू. काय काहीच नाही म्हणजे काय तुला दिसणार मूर्ती तेच म्हणा. मूर्ती फोटो काढला तर कसं लागणार मी? मग काय करायला एक्सप्लोर बघायला तेच तर बघायला चाललं डोळ्यानं. आमच्या उघड्या डोळ्यानं बघायला आल्या भाऊ. होय इकडं बघ काहीतरी लिहून आहे ते कुठं जाते बघ. चपल्या गडा बाजूला पोरो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोणत्या इकडं आहे मूर्ती महाराजांची, इथे आहे मंदिर रायरेश्वर मंदिर. येऊन दर्शन घ्या सगळेजण. गणले जाते. रायरेश्वर पेंजलगड दोन्ही ठिकाणी एकाच डोंगराच्या रांगेत असून विभक्त करणारी खंड आहे. खंडीतून पुढे गेल्यावर जवळच्या रायरेश्वर पठाराचा कडा चढण्याचे उपविभाग बोर यांनी 1 वाजता आलो आपण. 1 वाजता दर्शन घेऊन पाहिजे का अजून. चिखलदरी डोंगर, पाऊस वारा आणि असं आपण वर जातोय. कुठं जातो माहित नाही, पण नेत आहेत कुठंतरी. ह्याला पण घ्यायच्या मध्ये व्हिडिओमध्ये. डोंगरावर चाललेलं डोंगरावर. हा बे खालून वर गेलं काय वरून खाली गेलं काय दोन्ही एकच पडायला ना. तिकडून राईट तेच तर हे अवघडच जाते. दुसरा मार्ग कुठं चल्या माहीत नाही. पाटी बिटी काही दिसत नाही आली, पण न्यायालयात कुठंतरी एवढं माहीत आहे. पण कुठं न्यायालयात ते माहीत नाही. पण जायचं म्हणतात. पण जायचं आहे 100%. तुम्ही येताय का म्हणून चला. तुम्ही येताय चला. लाल मातीत गेलास काय म्हणालो मी. अरे का माणसं आहे का काय तुम्ही. अरे इकडून सरळ येऊन आलं तर खालून घेऊन कशाला आला रे वरी. मित्रांनो या सरळ रूटने येऊन आलते आम्ही. खालून चढून त्याच ठिकाणी त्याच वाटाला घेऊन आला पट्ट्यानं. पिवळ्या फुलांची बाग. फुलात फोटो. ते पिक्चर आहे ना रे. इथं फुल जेवायची आपली व्यवस्था होऊन जाईल. प्रॉपर घरचं जेवण गडावर रायरेश्वरच्या. ते करून डायरेक्ट शिडीवरती. ओके ते करून का शिडीवरती डायरेक्ट रोड जातो. ओके. इथून जायचं रस्ता कुठं. मंदिरापासून शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथून पुढे. सरळ त्या डिपो पासून सरळ का. ओके अच्छा. गावात विचारलं तर सांगतात. चला पांडवलेणी करू पहिले. अबे इथून जातो मला आता आणि इकडून कसं उरपट झाला. इथून मला रोड आहे म्हणून. कोण तू म्हणला 7-5 वाजता एकाच जागी आहे. चला 7 प्रकार. 7 प्रकारची केलं जात ना पांडवलेणीकडे. 7 प्रकारची माती बघूत ना. चला ठीक आहे. कुठे दोन्ही पण अर्धा. मला बी जायचं आहे निसर्गाला. अबे गरम व्हायला रे. वा अति सुंदर अप्रतिम.
खाली जाशील रे तिकडं. ए परश्या, पहिली माती इथेच भेटली की लाल माती. मित्रांनो अशा प्रकारे आपण चाललो 7 प्रकारची माती बघायला गडावरची. रायरेश्वर पठार, विविध प्रकारचे फुलं, गवतानं आदरलेली गवतानं आतरलेली काय म्हणतात त्याला, चादर, गवताची चादर डोंगरावर आतरलेली पसरलेली. आणि आपण थोड्या काही क्षणात 7 प्रकारची माती, प्रकारची म्हणजे 7 कलरची, रंगाची अशी माती आपण बघणार आहोत. थोडक्यातच अखंड परिश्रम, मेहनत, जिद्दची काठी असा पार करत करत चलो आहे आपण आता शेवटी. काय म्हणलो, 5 मिनिटं म्हणता मग अर्धा घंटा झाला. पाठी लावली लागता. हा उघड आहे रे बाबा. या. पाणी घेऊन सोबत. कसं आहे मित्रांनो, माती आहे इथं पण अलग अलग एरियामध्ये अलग अलग आहे. अलीकडे तांबडी, पलीकडे पांढरी, पिवळी अशी आहे. म्हणजे तुम्हाला मातीचा प्रकार तुम्हाला असं दिसेल. या बघ इथं आहे ती 1 2 3 4 5 6 7. ही पांढरी, ही तांबडी, ही थोडी हिरवी, ही थोडी पिवळीमध्ये आहे. ही दिसून झाली प्रत्येक ही सेम. आता प्रॉब्लेम असा आहे की एवढं बघायला हरकत नाही, पण माती एका जागी नाही. आपला उकरू आणून टाका लागते तर दिसते. तेवढे आपल्याकडे कॅपॅसिटी नाही उकरू टाकायची. माहितीच इथली बघून घ्या सध्याला. असलं फोटो टेस्ट ठेवायला बाहेर होते. भावाची रंगात मेहनत रंगाला आलेली आहे. मेहनत रंगाला आली काय, रंग मेहनतीला आला. त्या पिठावर नागोबा बरी गेरो कलरची माती आहे. लाल, पिवळी, हिरवी सगळा कलर आहे. दुपटन आहे. आमचा कार्यकर्ते गेले तिकडे पण पैसे हरवले म्हणे. काय झोपायला गेलं तर झोपलं तिथं, पैसे हरपलं. 300 400 किती होती की. ते आता कसं आहे, घोणं जातीचा ती सरप होता. जर सरप चावले तर माणसानं काय करायला पाहिजे. आपला स्वतःला तर काही करता नाही, आपण काय डॉक्टर नाही. पण याचं स्वतःचे थोडा अनुभव सांगशील काय म्हणतेस सांग. काय नाही भाऊ, काय करायचं मग चावल्यावर काय. अबे याचं माहिती घ्यायला ना जरा थांब की. हां हां सांग सांग. तर ऐकून घेता का. हां सांगू नको. सांग सांग. साप आला कुठं पण आपल्या स्किनमध्ये कुठं पण चावला तर पहिल्यांदा आपण बांधायचा प्रयत्न करतो. बांधायचं नाही त्या जागी. त्या ठिकाणी बांधायचं नाही कधी. स्वच्छ ठिकाणी, त्या ठिकाणी चावलाय त्या ठिकाणी धुवून टाकायचं सगळं. हां हां. आणि जास्त करून जेवढं लवकर होईल तेवढं मेडिसिन असो, काय काय उपाय, काही पण उपाय असू द्या ते घ्यायचा प्रयत्न करायचा. प्रयत्न करायचा. आणि श्वास जास्त फास्ट घ्यायचा नाही. श्वास स्लोली श्वास घ्यायचा. आराम, टेन्शन भियायचं नाही. भिलं की मेलं गेलं की मेलं. हां त्यामुळं immunity power असते ना, समाधानात काम करायचं. ते दाखवून जावायचं की आपल्याला चावलं तरी काय होईल. काय होत नाही. बस भियायचं नाही बस. बाकी काय ठेवायचं मनात. नावर जे चढत आहेत त्या रूटने गेलं की तुम्ही 100% खाली बरोबर सापडले. अशा दाखवू नको. किती खुश झालं तू. किती खुश झालं तर राहू. असं करत जाऊ नको राहू. तू माणूस आहेस का इंसान आहेस. अरे नको, पण तू जरी खाल्लं तरी मला तरी आनंद आहे. होय आनंद, तरी आनंद. आमच्या मित्राचे 700 रुपये इथं हरवलेले आहेत. 600 गेले वाटते. 600 का 600 200 गायब गेले ना आपण.
600 रुपये कुठं पडले काय माहीत नाही. पण मित्र आता आपलं जिकर आहे की बाबा तिनं त्या दगडावर धोंड्यावर जाऊन झोपला होता, पण तिथंच एक धोंड्याच्या साईडला घोणच जातीचा सरप होता मोठा, आणि पट्ट्याला माहितीच नाही तिथं. नंतर कळालं की बाबा तिथं घोणच जाती सरप होता, जेव्हा पैसे उडकाय गेलो तेव्हा. हात कोणाचा माहिती का? महादेवाला. ते तर पहिल्यापासूनच आहे. महाकाल का बघतोय महाकाल का बघ, जय महाकाल. आपल्याला काही होऊ शकतं. आपलं झालंय सध्याला गड फिरला, 2 ठिकाणी गेल्या, लाल माती, हिरवी माती, पिवळी माती, अशा माती सगळ्या प्रकारच्या बघायला. त्याच्यानंतर आता दर्शन झालं रायरेश्वराचं. आता आपण वापस रिटर्न चाललोय खाली. रिटर्न आता गडाच्या मंदिराच्या जवळ तिकडून मग तसंच मग आपल्याकडे गाडी खाली आहे तिकडे पार्किंगला. असं करत करत आपण खाली, मग नंतर कुठेतरी बाहेर जेवण बिवण करायचं समाधान, मग आपल्या घरी आपण समाधान मोकळे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्र असतील तर त्याला पाठवा, त्याला सांगा भाऊ आपल्या मित्राचं यूट्यूबचं चॅनल आहे, करा म्हणा सबस्क्राईब, बघा म्हणा व्हिडिओ. असेच भटकंतीमधले आपण इकडे फिरले तिकडे फिरलेले सगळे आपण व्हिडिओ टाकू यूट्यूबला. जेव्हा येऊ घाल तेव्हा आपण करू. चला, धन्यवाद. हे तुला पोहायचं का रे? एवढं नितळ पाणी आहे, खोल आहे वाटायला बहुतेक. अबे इथं आलं की थंडगार वाटायला बे, हिवाळ्यासारखं. अशा प्रकारे आपली रिटर्न गाडी वापस बेस कॅम्पला. चला आता पायऱ्या बिऱ्या उतरत जाऊ. चल भारी दिसल खाली खोल दरी. जाऊ दे राहिला. अरे हे करायचं रे, काय झालं? दम लाग. बापरे, इकडं कसं दिसाल बे, कडं डोंगर. चला गुरुजी, घ्यायला चल. तूच याला अख्ख्या व्हिडिओमध्ये तुझीच बारी आहे, फक्त बघून बघून चला सांभाळून. या ठिकाणी आपण पायचं घसरला तर मग काही खरं नाही, पण पाय रे शिडी असल्या मग. चल 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 चल, तरी बघलास का तिथे केवढी. चला गुरुजी. तिथं आहे बेस कॅम्प आपला खाली, लोखंडी शिडी. चल भाऊ. हे लावलं म्हणून बरं झालं बे, नाही तर दोरी धरून वर चढावं लागलं असतं. राजगडला दोरी धरूनच पकडायची एका जागी, माहिती का तुला? अवघड ठिकाणी दोऱ्या गजाळ्या सळ्या बिळ्या पकड. हरिहरचा तर नादच करायचं नाही भाऊ, त्याचा नादच नाही करायचा हरिहरचा. एका जागेवर एक दुसऱ्याच्या मदतीने चढावं लागलं होतं, इतकं बेकार होतं. चढताच नाही, एका जागेवर दगड सुद्धा असा प्लेन दगड होता, दगडावर चढावं लागलं होतं. हरिहर हरिहरला रे, हरिहरला आपण आपला भारीचा लोकांच्या छपरीचं पाणी तोंडात. काय झालं? दगड कोसळता अवघड आहे बाबा, अर्धा आहे दगड कोसळता अवघड आहे. चल इथून चल पहिलं. खाणं पिणं बघा असं वर नाही आलं गडावर. खाणं पिणं आहे काय असेल माल मटेरियलच. हे बघ कसं आहे इकडे. इकडे अलीकडे तेल अलीकडे राशन पाणी भरणे आले.
सलाम दादाच्या मेहनतीला, खूप समोरून बघ ना किती कारकिर्दीला. अशा प्रकारे आपण पायऱ्या 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 खाली उतरलेल्या. आजी वर चली की आता काय घेतल्या हो, लई जड दिसाले. आपली गाडी पिझ्झा काय करायचं बाबा, ते काय ते पोरं घेऊन गेले ते पाण्या पिण्याची बॉटल भेटेल घ्यायचं सोबत. हा? पाण्या पिण्याची बॉटल भेटेल घ्यायचं सोबत. नाही बघ, तुमचं वरीच आहे का घर? वरतीच राहतो आम्ही. अच्छा अच्छा. किती वर्ष झाली? हा? किती वर्ष झाली? पहिल्यापासून पाणी. पहिल्यापासून त्याची पिढीच आता पिढीच आजी आहे म्हणल्यावर आता आजीची पिढी तर पुढे हेच पहिल्यापासून वरी. आता कळली का 35 भाकर काय असते? नात करते का मग? 35 भाकर मेहनत होती भाऊ, मेहनत आहे म्हणून ताकद 35 भाकर आहे. तुझी मेहनतच नाही म्हणल्यावर खाणं कशाला जाईल मग? 4 पहिले म्हणजे 20 किलो 4 हां 25 सुका पाटलाची काय. हॅलो हाय. आपण लवकरच आपल्या बेस कॅम्पला नक्कीच. इथं थंड वारा लागायला मस्त नंबर 1 मध्ये. हा हा हा. छोटू कार घेऊन वर चाललाय बघ. छोटू डायरेक्ट कार घेऊन वर, स्कूटी घेऊन वर डायरेक्ट. ती बघलास का ती दरी कशी दिसायली? दरी दरी ती दरी. यस यस. हाय शुभम. बसा बस. अशा प्रकारे ट्रॅकिंग करत करत हात धरत धरत वाट जोश हाऊस द जोश. JCB एवढी वरी आणलं आणि डोंगर पोखरून काय करायला? रस्ता करायला का? हा असू शकते. वा जिमची गरजच नाही, पायऱ्या मारायला. जिम माझा एकच पाय व्यायाम करायला, एक पायावर जास्त भार द्यायला जमना गेलं तर गुडघ्यालाच लागलं. JCBची खोदकाम, JCBचं खोदकाम चालू आहे. नाही नाही अच्छा पाणी पिणे जाऊ नये म्हणून एखादी करत असतील पाण्या पावसाचं वगैरे. अरे खायचं दिसायला की इथं काहीतरी हाऊस. आपण उठल्या होत्या सकाळी 7 वाजता आणि आपली ट्रेकिंग आता कंप्लीट झाली. टाइम झाला असेल 3:30 पाऊण 4. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.